वेंचणुको लागीं पावल्या तशेंच सत्ताधारी पक्ष आनी विरोधी पक्षां कोफुसांव जातना दिश्टी पडटात। तशेंच आरोप प्रत्यारोप सुरू जावपाक लागल्या। घोटाळे भायर येवपाक लागल्यात। वेंचणूक बॉण्ड घोटाळ्याचेर आम आदमी पक्षान भाजपाक उजरावन काडले। तशेंच जेपी नड्डाक ताब्यात घेवपाची मागणी आप फुडाऱ्यांनी केल्या। पळयात पुराय बातमी। दिस इज द मनी ट्रेल। आज सगळ्या गोंयकारां समोर आमी दाखोवंक शकता दिस इज द मनी ट्रेल। इलेक्टोरल बॉन्ड्स जे पयर डिक्लेअर झाले विथ युनिक सिरियल नंबर्स, तातून शरदचंद्र रेड्डीचे जे 3 कंपनीज आसा, ऑरोबिंदो फार्मा, एपीएल हेल्थकेअर आणि यूजिया फार्मा, 59.5 crores इलेक्टोरल बॉन्ड तांणी परचेस केले। पण ही मनी ट्रेल कोणापर्यंत पावता? वेर इज दिस मनी ट्रेल लीडिंग टू? नॉट टू आम आदमी पार्टी। ही मनी ट्रेल आम आदमी पार्टी पर्यंत पावना, ही मनी ट्रेल पावता बीजेपी कडेन। दिस इज अ लिस्ट ऑफ 59.5 crores electoral bonds given by Sharad Chandra Reddy's 3 companies to भारतीय जनता पार्टी। सगळ्या समोर क्लियर जाल्ले आसा की खरे ईडीन कोणाचेर केस घालूंक जाय आशिल्ली, पैसे खंय सापडल्या हे आज सगळ्या लोकां समोर दिसता। आणि आमी याद दवरूंक जाय की हे जेन्ना इलेक्टोरल बॉन्ड्स परचेस केल्ले आनी बीजेपीन एनकॅश केल्ले तेन्ना हे सगळे सिक्रेट आशिल्ले। तेणे चिंतूंक सुद्दां नाशिल्ले की एक दीस हे उघडपणे सगळ्यांक कळटले म्हणून। आमचो डिमांड आसा की ईडीन आता जसे ते परत परत म्हणटाले की आता आम आदमी पार्टीन पैसे घेतल्या, सगळ्यांकूच तांकां आता पार्टी शुड बी मेड एक्यूज्ड इन द केस। आता आमची डिमांड आसा कि now that the money trail has been established in the Delhi excise scam leading straight to Bharatiya Janata Party, आम्ही डिमांड करता की बीजेपी should be made a party to this case आणि आम्ही डिमांड करता की बीजेपीचो जो नॅशनल प्रेसिडेंट आसा बाब जेपी नड्डा तांकां अरेस्ट करचे। अशें वयल्यान घालपाचे भितरल्यान भायर सरपाचे तसले नवे हाडला तेमी ते नड्डान बिड्डान सगळ्यांनी एक जावन। आता भवाना कावली म्हण आशिल्ले तेजेर 7 कोटयां 7 crores स्कॅम आशिल्लो ते बीजेपीन गेले ते काबार, शिवसेना एकनाथ शिंदे बरोबर गेले ते काबार। मागीर आयलो तो भुजबल, तेजेर एक 2016च्यान चालू आसा 3 प्रोजेक्ट म्हणजे 200 कोटयांचे, तोय ताकाय धुवून काडलो। ते रिनाचो बिएड येता पळय निर्माचो तो असून गेले धवे जाता पळय तसले धंदे बीजेपीन चालू केला। मागीर अशोक चव्हाण तेजेर केन्नासान तो मोदी वचून ते बॉम्ब मारतालो, हो चोर हो 14। आता हो आयलो ताका सोमते राज्यसभा सीट। म्हणल्यार तुम्ही चोर आसत कितें आसत पण बीजेपीन या निवड जाया आनी तुमकां राज्यसभा सीट। हेमंत बिश्वास, शिवराज चौहान, मॉविन कुतिनो हे कितें? बीजेपी सरकार हेंचे स्कॅम म्हणून बॉम्ब मारताले। कोणाचे इलेक्ट्रिसिटी स्कॅम म्हणून जालो तो काबार स्कॅम, तेजेरय उलोवपा जाय, तेंचेरय ईडी इन्व्हेस्टिगेशन बसोवपा जाय बाबा हाडून। फाटले लेटेस्ट तो मुकुल रॉय टीएमसीचो, तो टीएमसीच्यान गेलो कोणाक ईडी रेड पडटा म्हणून बीजेपी, परत बीजेपीच्यान आयलो तो टीएमसीन। जेन्ना तो बीजेपीन गेलो ताका ईडी नोटीस काडपाचे बंद जाले आनी जेन्ना तो परत टीएमसीन आयलो तेन्ना फेब्रुवारीच्यान ताका नोटीस येवपा लागले। तशें समज इन्व्हेस्टिगेशन जावपाक जाय जयका आनी लुईस बजाराचेरय जावपाची गरज आसा। गोंयकारांनी एक सादो विचार करपाची गरज आसा। गोंयान वेंचणूक जाली 2022 बीजेपी म्हणटा, ईडी म्हणटा की हो पैसो जो एक्साइज स्कॅमाचो आशिल्लो तो गोंयच्या वेंचणुकेन युटिलायज जालो म्हणून। म्हणजे एक्साइज पॉलिसी ही ताज्या पयलींची 2022च्या पयलींची। वेंचणूक जाले 2022 आमी आसा 2024 आणि आता 2 वर्सांच्या उपरांत ह्या केसीन अरविंद केजरीवालाक अरेस्ट कित्याक जाता आणि ते बीन एक कोण तरी एप्रुवर आसा जो शरदचंद्र रेड्डी आसा। हांव म्हणटा की तो स्टार कॅम्पेनर बीजेपीच्या 2022च्या इलेक्शनाचो स्टार कॅम्पेनर जर कोण आशिल्लो जाल्यार हो शरदचंद्र रेड्डी। स्वातंत्र्य करपाक
कितलेशेच लोक जेलीन भितर गेल्या आणि आम्ही परत आयल्या हुकुमशाहीच्या कडल्यान हो देश वाटोवपा खातीर आणि त्या खातीर कितलेशेच जाणांक भितर पडचे पडटले आणि आम्ही भितर पडपाक तयार आसा. बीजेपीक सांगपाक सोदता हांव, तुमचे भितर उडयले जावं ईडीच्यो रेडी घातल्यो म्हणून आम्ही भिवपी मनीस न्ही. कितल्योय रेडी घाला, आमच्या कितल्याय लोकांक भितर उडया, तुमच्या हुकुमशाहीच्या विरोधान आम्ही ठामपणान उभे रावतले. आणि तुमच्यान जर कपस्ताद आसा जाल्यार इलेक्टोरल बॉन्डाचो जो डेटा तुमचे कडेन आसा तो सगळो आउट करा. गोवा 365 खातीर डायलन रॉड्रिगीस, मनीषा जाधव आणि सानिका नागवेकर.